मी जलाल राजपूरकर, राहणार नादगाव। आज या सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग खेड यांच्या कार्यालयासमोर आज उपोषणास बसलेलो आहे। देवडे पूल हा खेड शहर आणि खाडीपट्ट्यातील 40 ते 45 गावांना जोडणारा हा जवळचा रस्ता आणि त्याचं जे काम 12 वर्षापूर्वी या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि त्याच्यानंतर एजन्सी फायनल करून कामाला सुरुवात झाली आणि संत गतीने काम चालू होतं, दर्जाहीन काम चालू होतं। वारंवार या ठिकाणी उपोषण केलं, संबंधित विभागाशी जवळ संपर्क साधला असता, पत्रव्यवहार केला आणि करत असताना कामाची सुरुवात एकदम संत गतीने झाली। संत गतीने काम त्या ठिकाणी चालू राहिलं, जेणेकरून हे काम पूर्ण होऊन लोकांना रस्ता खुला व्हावा यासाठी वारंवार प्रयत्न केले। रस्ता खुला झाला, रस्ता भरावाचा असल्याने दोन्ही बाजूला ढासळण्याचा त्या ठिकाणी ढासळू शकेल असं वस्तुस्थिती त्या ठिकाणी होती। पुराचं पाणीही त्या ठिकाणी भरतं, त्यामुळे सदर रस्त्याला दोन्ही बाजूने भिंत असावी काँक्रीटची, त्यासाठी प्रयत्न करण्यात आले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जवळ पत्रव्यवहार करून त्यांच्याबरोबर संपर्क साधून त्याला दोन्ही बाजूने भिंत मंजूर झाली। त्यासाठी शासनाने भरघोस असा निधीही उपलब्ध करून दिला, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जाहीन किंवा म्हणण्यापेक्षा नियोजन शून्य कामामुळे त्या रस्त्याचं पूर्णपणे वाटोळं लागलेलं आहे। जे काम झालेलं आहे त्याचे योग्य प्रकारे केलेलं नाही, लाईन नाही, कुठेही नाही, मागे पुढे वर खाली अशा पद्धतीने काम केलेलं आहे। काही ठिकाणी अशा जागा मोकळ्या ठेवलेल्या आहेत, काही ठिकाणी उतरण्यासाठी पायऱ्या ठेवलेल्या आहेत रस्त्याच्या मध्येच, अगदी कडेला लागून डांबरीकरण झाल्या त्या पायऱ्या आहेत। ज्या असताना नवीन पूल आहे, 17 मीटरचा 16-17 मीटर रुंदीचा जागा आहे, पूर्ण भराव असतानाही त्या ठिकाणी मध्येच पायऱ्या दिलेल्या आहेत। अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे। रहदारीचा रस्ता आहे, लोकांच्या उपयोगाचा रस्ता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदरच्या नियोजन शून्य काममुळे आणि दर्जा त्या ठिकाणी राखला गेला नाही, त्यासाठी मी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। मी कार्यकारी अभियंता यांच्याकडे त्यांनी फोन केला असता मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या कामाच्या जे काम चुकलेलं आहे त्याची योग्य ती चौकशी व्हावी। जे चूक असेल त्या चुकीसाठी कोण जबाबदार आहे, जर ते ठेकेदार असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, ती एकदा जबाबदारी आपण फिक्स करावी आणि दोषींवर कारवाई व्हावी। तसेच ते काम योग्य प्रकारे पुन्हा करून घ्यावं, यासाठी मी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत मला यात सकारात्मक असं पत्रव्यवहार त्यांच्याकडून मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी मी उपोषणास करणार आहे।